गुरुजन वर्गाला मानाचा मुद्रा आणि माझे मैत्र त्यांना माझं नाव अनिल साळुंखे कातोरे आहे. माझा पोल्ट्री व्यवसाय आहे, रेशीम उद्योग आणि मी थोड्या रिकाम्या वेळामध्ये सिव्हिलचा काम करतो. सिव्हिलला एक भोईसाहेब म्हणून जे मिसाईल आहे मी बाई मांडली आहे त्याच्या सानिध्यामध्ये सिव्हिलचं कोणतं अडलेलं काम आहे थोडा वेळ त्याच्यासाठी देतो. आणि प्रथम सर्वांना मी मनापासून आभार जमते सर्व थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बरं तुम्ही काय करतो हे सांगितलं आणि माझ्या मुलाला सांगितलेलं आहे. तर मी नोकरीमध्ये इथं कंपनी स्वास्थ्याची कंपनी आहे तिथं मी सर्व्हिसला आहे आणि मी माझी शेती पण करतो आणि शेती पण माझी उत्कृष्ट प्रकारे शेती करतो. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. थँक्यू. गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. इथे जमलेले माझे गुरुजन वर्ग त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं, मला घडवलं, त्यांना साष्टांग नमस्कार. मी सध्या मोबाईल व्यवसाय आणि एसेसरीज रिपेरिंग वगैरे मोबाईल रिपेरिंगचे काम करतो. मला 3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा. मुलगी 11वीला आहे, TCSवाला इथे नीटची तयारी करते. मुलगा 6वीला आहे, 9वीला आहे, तो वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वारकरी शिक्षण घेतोय आणि मुलगी 6वीला आहे. तर सर्वात प्रथम मला म्हणजे आनंद इतका झालेला आहे की आपण सर्व एकत्र आला, एकत्र आपण गोष्टी केल्या. त्याच्यात बरेच खंत पण अशी बरेचसे आपले मित्र मैत्रिणी उपस्थित नाही, काही नवीन जॉब नाही, काही सुट्ट्या ऍडजस्ट केलेल्या आहे, बरोबर असं कारण नाही. तरी पण ठीक आहे, थांबतो. मी शिवण मला 3 मुले, एक 8वीला आहे, 6वीला आहे, मुलगा 4थी पहिलीला आहे. निधू देवसाहेब हे सध्या या पदावर कार्यरत आहे आणि या पदावर पोहोचण्यासाठी जो ढाचा उभा केला गेला, जो कॉलेजमध्ये जरी ढाचा असतो पण जी सुरुवात पाहिजे असते ती सुरुवात जी उभी केली गेली. आपल्याला आठवत असेल आपण बरेच शेतकरी MCC ला होते, आठवत MCC ही आपल्या शाळेने सामान्य झाली. MCC आपल्या शाळेने झाली त्यानंतर NCC होती. आज मी ज्याही पदावर उभा आहे किंवा भविष्यात ज्याही पदावर पुढे जाईल ते सर्व करण्यासाठी हे जे गुरुजन वर्ग बसलेले त्यांची मेहनत आहे. बालपणापासून माझा मोठा प्रॉब्लेम होता की शाळेत उपस्थित असल्यावर एका साईसाठी सरांचा मुलगा, दुसरं कुठलेही सर आले सर आले तर अशी हिंमत होत होती की समोरून जर समोरून जर कुठलीही गोष्ट करताना चुकीची होत असेल, चौधरी सरांनी बघितलं किंवा देसले सरांनी बघितलं, निकम सरांनी बघितलं, सुरेश सरांनी बघितलं, आपण सरांनी बघितलं, इथे जेवढे उपस्थित गुरुजन वर्ग आहेत ते दूरच असे सर होते त्याच्यातून मोकळं बोलता यायचं. एक होते कापडणी सर, एक होते देसले सर, बाकी एकही सर्वात समोर बोलण्याची हिंमत होत नाही. वाटायचं त्यांचा असा स्वभाव का असेल, बारवाय होतं, एवढी मॅच्युरिटी नव्हती. पण आता जेव्हा अनुभवतो की ते बरोबर होतं की जर सर्व स्तर जर फ्रँकली असते त्याचा आयुष्य पण असंच उन्हाळ असतं किंवा फ्रँकली असते. काही लोक फ्रँकली असतील, काही गुरुवाने नियमाने गडबड होते, काही शिकवण्यामध्ये गडबड होते. हे सर्व आपण कुठंतरी घडावं, कुठंतरी यांनी जगाच्या बाजारात गेल्यानंतर फसवू नये किंवा कोणी कोणाला कमजोर करू नये. हे सर्व शिकवण्यात टाकण्याचं काम हा प्रत्येक शिक्षक आपापल्या परीने करत होतो. मी गायकवाड सरांशी माझी कधीच हिंमत झाली डोळ्याला डोळा भेटायचे. त्यांचं एक्सप्रेशन मला खतरनाक होतं की समोर जो काही राहिले एवढं त्यांनी विचारलं पुढं पण नाही की मला त्यांना एवढंच विचारायचं, त्यांनी त्यांच्या मनोभाव व्यक्त करावं, आम्हाला एवढं पूर्णपणे ठेवण्याचं कारण आज आम्ही जेव्हा बाच्या सुट्टी म्हणून आम्ही आमच्या कन्याला जर बघितलं जेव्हा त्यांच्या शाळेत जाऊन शिक्षण करेल म्हटलं मी प्रोजेक्ट वगैरे नंतर देतो, आमचं असं असं करायला हो चालेल एवढंच.
जेव्हा मी आपल्यावर येतो की आमच्याकडे एखादा होमवर्क गृहपाठ जरी क्लिअर होत नसेल तरी आम्हाला एवढं ऐकून घ्यावं लागायचं. त्याच्यामुळे कारण येतो की तो माणूस जो अभ्यास फक्त पुरुषांनी दिलेला आहे तो माणूस तो घडलाच पाहिजे. आणि इथं ती शिस्त त्यांनी लावली. आमच्या सैन्य भाषेला ज्याला डिसिप्लिन म्हटलं जातं तीच भाषा इथं त्यांनी वापरली, तेच वर्तन इथं वापरलं. त्याचा परिणाम एक झाला की आज आपण जेवढे आहे नंतर मला बघितलं सर आता मी सर्वांचं ऑब्झर्वेशन केलं एकही कुठेतरी कोणतरी घाबरून बोलतोय. हे घाबरणं जे लावून दिलं ते फार बरं आहे. कारण की आम्हाला माहित नव्हतं की 2003 मध्ये भारतात मोबाईल येईल आणि या मोबाईलमध्ये सारा जोडतो माणूस मानसिकता वेडा होत जाईल. तुमच्या बॅचेस पण असे पण होते सर की आमच्या वेळेस मोबाईल फार फरक होता. युरिया आलं तिथं ते युरियाच्या बॅचेस आहे तिथं सगळ्या जगावर तेवढाच फक्त आमच्या पूर्वी असतील. पण आमच्या वेळेस मोबाईल नव्हता, अँड्रॉइड त्यावेळेस काय माहीत नव्हतं, रील शॉट हे काहीच माहीत नव्हतं. आणि जेव्हा आम्ही जरी घेतो तरी पण थोडासा तरी आठवतो बाबा असं पुढचं काम आपल्याला करायचं. अजून तुम्ही 10 दाखवला तेव्हा आम्ही तुमच्या आभारी आहोत. जर तुम्ही ते दाखवलंच नसतं आम्हाला आम्हाला नाही वाटत आमच्याकडे शिकार केलं असतं. कोणी प्रगतशील शेतकरी झालं असतं, कोणी सैन्यात गेलं असतं, कोणी चांगल्या करून झालं असतं, असं कधी झालं नसतं. म्हणून आमच्या मुलांना कसे शिक्षक मिळतील का नाही मिळतील यांची आम्हाला पूर्णपणे आवश्यकता आहे. पण तुम्ही ज्या मुलांना विद्यादान केलं जो तुम्ही तुमचा वेळ काम करता तुम्ही तुमच्या मुलांपेक्षा आम्हाला ज्या प्रत्येक अँगलला बघितलं. आजकालचे शिक्षक जर बघितलं तर शेवटच्या मुलालाही काय पण तुमच्यामध्ये ती क्वालिटी होती की शेवटच्या मुलाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वर्ग शिकायचा नाही. कारण आमच्यामध्ये बरेच अशी मुलं होती की जेव्हा मला सर्व गोष्टी सांगायच्या. या सर्व गोष्टी तुम्ही उभे केल्या. आमच्या बॅचमधून काही चुकीचं झालं सहजानतेपणे पण दादा म्हणून शब्द होता. आणि आता ह्या कार्यक्रमाला जे मुला सांभाळले होते आमचे जे आयोजक होते संपर्क आहे त्यांना बोलवतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नंतर मात्र तुम्ही तुमचा जो बोलाचा संघ आम्हाला असं द्या की जो आम्हाला पुढे पण आवडेल. आज खूप आनंद वाटतो. 23 वर्ष आम्ही झोपलो आणि आज जागी झालो तुमच्यामुळे. कारण तुम्ही जे आम्हाला शिकवलं ना ते संस्कार आज सर्वांनी आणि 23 वर्षानंतर आज जो योग तो खूप आनंदी आहे. आणि मी ठरवलं का असा आपण फोन करायचे काही जास्त मानाने घ्यायचे ते घरी राहिले जाऊ द्या. पण मला असं वाटतं का आज या कलियुगामध्ये आपण त्याचे जीवन जर राहिलो ना काही वाया गेले. कोण कोरोनाच्या काळात गेले, कोण अटॅक आला, कोण कशाला काही माहित नाही. पण आपण देवाची कृपा आई वडिलांची कृपा आपण जिवंत आतापर्यंत राहिलो हे खूप. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही संस्कार दिले आम्हाला ते संस्कार आज उपयोगी पडते. सर्व चांगल्या उद्योग एक आमचे नामदेवराव मिलिटरी आर्मी आणि आमचे एक वकील साहेब रवी मानसकर हे रवी भाऊ चांगले उद्योग आम्ही रायगड म्हणत नाही. पण आमच्यापेक्षा ते वरती गेलं ना आम्हाला आनंद वाटतो. आणि मला असं वाटतंय सर्वांनी माझ्या रिक्वेस्ट केली होती, सर्वांनी मला मान दिला. सर्व कार्यक्रमाला हजर राहिले. काही येणार आहे अजून संध्याकाळपर्यंत 4-5 जण जॉईन होणार आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. तर मला असं वाटतंय खूप आनंद वाटतो. आणि ज्याने मानावं घेतलं ना त्याला आम्ही फोन केले ते म्हणजे आज काय मला हे काम आहे ते काम आहे. काम ही जिंदगीभर असणार आहे. तुम्ही किती पैसा कमावा किती काय करा काही उपयोग नाही. एक दिवस आपल्याला जायचंय. जो हा आजचा आनंद आहे ना पुन्हा नाही. आपण उद्या कार्यक्रम करतो न करतो ती पुढची बात. आज जो कार्यक्रम झाला ना खूप चांगलं वाटतं. माझं नाव संपत माझं नाटे मी सांगेवर राहतो. माझा शेती व्यवसाय प्लस कंपनीमध्ये मी जॉब करतो. एवढं मला 4 मुली एवढं बोल माझं 2 शब्द संपवतो. आणि पहिली गोष्ट तुम्ही जे माझ्या फोनला जे मान दिला ना खूप आनंद वाटला. अजून 7 होते मिळालं ते बाकी येणार असं वाटतं मला. तर सर सूर्यवंशी सर 2 महिने या त्यांनी खूप मार्गदर्शन केले. रात्री 12 वाजेपर्यंत माझ्याशी बोलणं पडत होतं. सर्व जे नियोजन केलं ना ते त्यांनी केलं. तुमच्या तुम्ही पण नियोजन दिलं पण मग त्यांनी जास्त वेळ दिला. त्यांचे आभार मानतो. आणि संपलेला आहे कोणी बाकी आहे तुम्ही म्हणा बाकी एबीसीडीचे दिवस गेले आता मोबाईलचे दिवस आले.
पण आपली एबीसी पण आहे. संचित मार्गेने विद्यालय वगैरे या शाळेचे सर्व निवृत्त मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि सध्या कार्यरत असलेले मुख्याध्यापक कापडणी सर आणि 2000-2001 चे सर्व विद्यार्थी मिळून तुम्ही साधारणतः 23-24 वर्षानंतर एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर तुमच्याकडे पाहिल्यावर आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला की माझ्या भेटत तुम्ही सगळे चिमणी पाखरच होते आणि आता तुम्ही सगळे मोठे गरुड झाले, गरुड जे घेतले आणि त्याच्यातच खरं आम्हाला आनंद असतो. त्यात आम्ही जे छाती आत्मा सांगतो की हा माझा विद्यार्थी, ही माझी विद्यार्थिनी आणि तुम्ही पण सांगता की आमचे गुरुजन आहे. तर हे जे आपण नातं आहे ना, हे अतूट नातं आहे. जोपर्यंत आपण पृथ्वीवर आहोत तोपर्यंत हे टिकणार आहे. आमच्याकडून तुमच्यावर बरेचसे संस्कार राहिलेले आहेत, ते संस्कार आज कामात येत आहेत. भूषणने शंका व्यक्त केली की नेमकं काय होतं. तो काळाचा महिमा होता भूषण काय. त्या काळामध्ये जशी ट्रीटमेंट दिली नसती तर आज तुम्ही इथपर्यंत आलं नसतं. पुढे तुम्ही बघा, तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. तुमच्या मुलामुलींसाठी खूप संघर्ष करावा लागेल. कॅपॅसिटी नाही. काल परवाचं सुद्धा प्रश्न येतो, नागपूरमध्ये एका मुलाने आईने दिवाळीचा मर्डर करून टाकला. म्हणजे इट इज ट्रॅजेडी, एकदम वाईट. कारण पेपरमध्ये नापास झालं आणि त्याच मुलाने सुसाईड नोट मोबाईलमध्ये टाईप करून ठेवली. बघा, मी म्हणता ना ते काय करत की त्यांना मिळालं म्हणून या सगळं इथपर्यंत पोहोचला. तुम्ही ते डेअरिंग करू शकणार नाही का, कारण संस्कार कसे नाही. म्हणून संस्कार महत्वाचे. म्हणून मी तुम्हाला एक सांगेन की मुलांवर संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर देश टिकेल. फार महत्वाची गोष्ट आहे. मोबाईलचा जो स्क्रीन टाइम आहे, मोबाईल मुलांना देऊ नका असं मी म्हणणारच नाही. जर दिला नाही तर तुमचं महत्व शून्य होत जाईल. कारण तुमच्या वेळेस नव्हता म्हणून तुम्ही त्यांच्यावरती बळजबरी लादू शकत नाही. त्यांच्या वेळेस आहे म्हणून ते तुम्हाला द्यावंच पाहिजे. फक्त त्याला टायमिंग ठेव. काही गावांमध्ये आता नवीन पद्धत निघाली, 6 ते 7 TV बंद ठेवायचा, मोबाईल बंद ठेवायचा. गरज आहे कारण, आणि जर दिला तर तो मुलगा मुलगी काय करतो हे पण तुम्ही बघा. नुसतं त्याच्या भविष्याला सोडू नका. मला सोडलं की आता विश्वास कोणावर ठेवायचा हे फार अवघड आहे. तुमच्यावर जेवढा विश्वास होता आमचा, आई वडिलांचा, सर्वांचा, तेवढा आता तुम्ही ठेवू शकत नाही. कारण जग इतकं फास्ट झालेलं आहे, त्या फास्ट जगामध्ये मला फार अवघड होईल. म्हणून तुम्ही प्रत्येकाने स्वतःची जशी काळजी घेतली तरी कुटुंबाची काळजी घ्या, आई वडिलांची काळजी घ्या, सासू सासऱ्यांची काळजी घ्या. आणि तुमच्या वाट्याला जे संस्कार आहेत ते संस्कार पुढच्या पिढीवर करा. संस्कार जर नसले तर काहीच उपयोग होणार नाही. आणि या कार्यक्रमासाठी आयोजक म्हणजे मी संपत नाटे, तसं तुमचं सगळ्यांचंच कौतुक करेल. संपतचं विशेष करेल की तो 2-3 वेळा शाळेत येऊन गेला आणि त्याची जी पोटपिढी होती ना कार्यक्रमाची की सर आम्हाला करायचंच आहे, 5 जण आल्यानंतर आम्ही करणार. याला खरी जिद्द आणि याला खरी मैत्री. पण तुम्हाला आयुष्यात काही करता आलं ना तरी रवीने सांगितलं, मला वाटतं मित्र असावं. मित्र मैत्री जोडा. कारण आयुष्यामध्ये तुम्हाला नाते सुद्धा कामात येणार. लक्षात ठेवा, किती जवळचा असला ना तरी कामात येणार, तेवढा मित्र तुम्हाला कामात येईल. म्हणून मित्र जोडा, चांगले मित्र जोडा. आज तुम्हाला सल्ला देईल. आणि तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्त शाळेमध्ये आला, या ठिकाणी आम्हाला बोलवलं, तुमचे सत्कार केला, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी, ऊर भरून येते त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती. तुम्हाला 24 वर्षानंतर सुद्धा आमची आठवण आली
हा एक आम्ही आमचा सन्मान समजतो. यापूर्वी मला एक छोटासा सन्मान करायचा आहे. जो स्वतःला म्हणतो की मी मानलेला आहे, पण तो देशाच्या बॉर्डरवर आज आपलं रक्षण करतोय, अशा प्रकारच्या सैनिकाचं मला पहिल्यांदा एक सत्कार करायचा आहे. दूध वाटून येत होतो. मला अजून एक आठवण येते की तो एक सैनिक अमर झालेला आहे. आपल्या पंचक्रोशीतच कुशगाव कोराळा इथला एक सैनिक अमर झालाय. तोही विद्यार्थी होता आणि तोही त्याच्यासारखाच फाटक्याच्या ड्यूवर आणि फाटक्यात भाकरी वाटून 12:15 वाजता यायचा. 12:10 शाळा सुरू व्हायची आणि नशिबाने चौधरी मास्तरांच्या घेऊन उभा असायचा. प्रत्येक वेळा फक्त हात पुढे करायचा. एके दिवशी विचारलं की बाळा काय सर, गुरव आपल्याशिवाय वडील मला शाळेत पाठवत नाही आणि चिकट तुडवत द्यावं लागतं. त्या दिवसापासून मी त्याच्याही हातावर छडी उचलली नाही आणि तो देशाचा एक सैनिक झाला. आपल्या माध्यमिक विद्यालयाने देशासाठी सैन्य देण्याचं एक काम केलेलं आहे आणि आज जवळपास 10 ते 12 मुलं सैन्यात आहेत आणि त्यातून काही रिटायर झालेले. विजू कातोरे हा सुद्धा सैन्यातल्या अमर झालेल्या जवानांच्या स्त्रियांसाठी म्हणजे पत्नीसाठी कार्य करतोय, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करतोय. हे वाटण्याचं त्या देशाच्या बरोबरच हा सैनिक आहे आणि याचं नुकतंच प्रमोशन झालेलं आहे. हा सत्कार मी फक्त एका सैन्याचा नाही करत आहे, माझ्या भारत मातेचा सत्कार करतोय. ज्या मातेनं आपल्याला सर्वांना या ठिकाणी आपण आरामात बसतोय आणि त्या देशाचं भारताचं कार्य हे सैनिक करतायत. यथोचित सत्कार करावा हा माझा एक तुमच्या सगळ्यांच्या वतीने याचा सत्कार करतोय. त्याने सत्कार करावा. सर इकडे काय मला अगोदरच थोडीशी गायकवाड साहेबांनी वॉर्निंग दिली की सर आवडतं घ्या. पण त्याबरोबर भारत मातेचं रक्षण करण्यासाठी कमांडर म्हणून भूषण या एक निकम सर सूचित केलं ते आता ठीक आहे. आणि मला अनुभव होतो, मला माहिती नव्हतं. त्यांना सत्कार मिळाला असं त्यांनी सूचित केलेलं आहे. धन्यवाद. रवींद्र भानुसकर या निकम साहेब वकील साहेबांची गरज पडते. तर तारा फुकट आहे, वाटवा नाही.
सर इकडे तर थोडक्यात असे निवेदन करेन. आपण 24 वर्षानंतर आला आणि आजोबा पणजोबा झालो. आनंद वाटला. सरांनी सूचित केलेले तुम्हाला सर्वांना शिकवा, कोणालाही मागे ठेवू नका. पण जसं सैनिक म्हटले की माझ्या मुलीला पुढे पाठवे, मुलीला खरोखर पुढे पाठवे. कारण देशाची किती गरज आहे, जिथे आली पाण्याची डोली ती जगात उतरली, कारण तीच जशी मिळली असेल तर बाकीच्या गोष्टी सहज मिळतात. मुलांनी घडवायला इतका मदत होते. मलाही असं झालं की तुमच्या समोर काय बोललो काय नाही, पण भविष्याचा विचार करून तुम्ही कोणत्या पदावर आहात, तुम्ही काय करता आहात, यापेक्षा तुम्ही सत्कार्य करता आहात याच्याकडे जास्त लक्ष द्या. कारण आता सनातन धर्म आपल्याला जाणून ठेवायचा आहे, तो लयाला जाऊ द्यायचा नाही. रामकृष्ण आहे कारण मी आता त्या मार्गात उतरलेलो आहे. मी तेही कार्य करतो. आपल्या वडिलांकडून मी दरवर्षी नाशिक तर कावळे गजानन महाराजांची पायी दिंडी करत असतो. यापूर्वी मी आंबाडी टू शेगाव या पायीवाड्या सुद्धा गेलेले. या का करतो तर हा सनातन धर्म जागृत राहावा याच्यासाठी करतो. आपण सुद्धा कोणतं कार्य करता त्या दिवसातून किती वेळ तुम्ही स्वतःसाठी देतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्व कार्य करा पण दिवसात 1 तास तुमच्या स्वतःच्या शरीराला लागणार आहे. माणूस सर्व करतो पण स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि असेल की आपल्या वागायला जाऊन ते स्वतः काही करत नाही. बाप असेल तो पडद्यावरचा खरा खेळाडू हिरो आहे, तो समोर येत नाही पण तो स्वतःच्या शरीराची काळजी करत नाही. आज तुम्ही आई आणि बाप आलेला आहात. तुम्हाला सांगेन मी की स्वतःकडे जर लक्ष दिलं तर असा उभा नाही, नाहीतर काठी घेऊन चालायची वेळ येईल. मी आजही 35 किलोमीटर नॉनस्टॉप चालतो. वारीवारीला आम्ही 35 किलोमीटरचा आमची गाडी असते 40 किलोमीटर 35 किलोमीटर. ही शरीराची ठेव आहे. व्यायामाचं महत्व हे त्यावेळेलाच कळेल ज्यावेळेला तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. आणि याबरोबर सरांनी सांगितलं मोबाईल. माझा 3 वर्षाचा नातू आहे. मी अजून मोबाईल हातात देत नाही. स्वतः कंट्रोल ठेवा. तसं मुलांसोबत मोबाईल कमीत कमी वापरा. म्हणजे तुम्ही त्यांना थोडं आयुष्याचं एक देणं द्याल. मोबाईल अवश्य वापरा पण तो नियोजनापुरता वापरा, बाकी नाही. तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. वेळ घेतला सर एक वाजता बोलला आले जाऊ दे सर मी सांगितलं थोडा वेळ कमी बोलावं आलेच वाजले ना. बरं ठीक आहे. मी आजच्या दिवशी या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझ्या कर्मभूमीला पंचक्रोशीला वंदन करतो. कारण की 1988 मध्ये जसं वाढलेलं शाळेत आलो 2022 ला रिटायर झालो तिथंच होतो. बदलीत झालेली बदली न झाल्यामुळे अनेक प्रकारचे विद्यार्थी एकाच गावात एकाच परिसरात पाहायला मिळाले. आणि प्रत्येक 5 वर्षात त्या विद्यार्थ्यांमध्ये काय बदल होत गेले ते फक्त आम्हाला माहिती. पूर्वीच्या काळी तुमच्याकडे तुमच्या आई वडील शाळेत सुद्धा येत होते. त्यांना माहिती होती माझा मुलगा कितीला आहे. आम्ही ज्यांच्याकडे म्हणायचो माझी मुलगी सर 8वीला आहे 8वीच्या मला पण माहिती नाव सांगायचं शोधून काढायचं.
अशी परिस्थिती होती. म्हणजे तुम्ही सांगली गावात येतात, मोरं घेऊन येतात, सोना रंगात काय करतात ते त्यांना माहिती नव्हतं. बरेचसे मेंबर 5 वाजेपर्यंत सोना रंगात कबड्डी खेळायचे, बरोबर आहे, आणि परत जायचे 5 वाजता जाणाऱ्या मुलांकडे. सुरुवातीला 89 व्हिडिओ होता. मी तेव्हा सकाळ शिकला होतो. शाळा सुटली का सर ज्ञान घ्यायचा तर ते व्हिडिओ मध्ये घुसायचे. मी आणि ते सूर्य सगळ्या आणि लक्ष ठेवायचं व्हिडिओ. मला दुसऱ्या दिवशी बरोबर त्यांचा व्हिडिओ पिक्चर करायचे. कोणता पिक्चर पाहायला सांग. बरेचसे मुलं शोध आम्ही सापडू घालतो. आई बाबाचं लक्ष नव्हतं. तरी त्या काळात तुम्ही लक्ष नसताना एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये कोणताही उद्योग करा, तुम्ही शेती करा, धंदा करा, नोकरी करा, व्यवसाय काही करा, पण आजकाल ते इथं पोहोचले फार मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. संघर्षात पुढे आहे. साखळी गावात पाहिजे येतो ती साधी गोष्ट आहे. सकाळी यायची आणि 14 शेडी घेऊन उभी राहायची. अवसर सांडली गावला मग नाव द्यायचे. तर मित्रांनो, काळ आहे तुमच्या पालक हा संघर्षाचा काळ. तुमची खरी संपत्ती पैसा नाही, इस्टेट नाही, डेबिट नाही, दुकान नाही, तुमचे मुलं आहेत. तुम्ही त्या मुलांसाठी काय करायचं? पैसा कुठे खर्च करतो, पण वेळ देता. वेळ कसा द्यायचा? उसात शेती करतो, मला पण वेळ का आपले बाहेर लागतो. पण जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा त्याच्याशी युज करा, बोला, आपण होऊ नका. मुलं आणि मुली तुमचे मित्र झाले पाहिजे. आता पण असं आहे, समजून सांगायचा जमाना आहे, हरवण्याचा नाही. मारण्याचा बिलकुल नाही. मुलाला मुलीला तुम्ही मारू शकत नाही. शाळेतून घरी आल्यावर तो निराश का बसला याची कारण आई वडिलांनी त्या मुलाला विचारली पाहिजे. गड्यात आपण आणि त्याच्या कारणाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. जेव्हा आपल्या मुलाला अपयश येतो, नैराश्यात जातो, तेव्हा फक्त तुम्ही आणि तुम्हीच त्याला बाहेर काढू शकता किंवा तुमचे शिक्षक. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही त्याच्या शाळेत महिन्यातून 2 वेळा चक्कर मारायचं सुट्टीच्या दिवशी. सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही जेव्हा त्या शिक्षकांशी संवाद साधा तेव्हा त्याला आधार वाटेल. माझ्या आईवडिलांचं शिक्षकांची संबंध आहे, ओळख आहे, आणि तो सुद्धा शिस्तीत तो पालन करेल. त्याला सांगायची गरजही करणार नाही किंवा सवाल बेळगावला बघा तुम्ही प्रयोग करून. अशा ह्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. मुलांसाठी मुलीसाठी हीच आपली संपत्ती आहे, ती हे लक्षात घ्या. आणि एवढ्या जास्त बोलत नाही. 23 वर्षानंतर तुम्ही आम्हाला तुमची आठवण करली ही फार मोठी आमच्यासाठी सुद्धा गोष्ट आहे. याच्यासून सुद्धा आम्हाला एक गोष्ट मिळते की एवढे लांब म्हणजे एवढ्या वर्षाचे विद्यार्थी यांची आठवण काढतात, ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्यासाठी जसं तुम्हाला वाटतं आमचे मित्र मैत्रिणी, तसे आमच्या मित्रांचं सुद्धा कनेक्शन अजून तुटले नाही बरं का. निकम संध्याकाळी रोज फोन संध्याकाळी आपला बरोबर असतात. त्याच्या आमची व्यक्त भेटली माणूस काय म्हणतो मी रस्ता बोलते मग मी फिरतो, पण तो हरवून जातो. एका मुलीने म्हटलं सर तुमची तब्येत खराब झाली, मी सकाळी 4 किलोमीटर आणि संध्याकाळी 3 किलोमीटर रोज चालतो. 7 किलोमीटर कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यायाम करतो. आरोग्य, संपत्ती, धन, दौलत त्याच्याबरोबर तुमचं आरोग्य आहे. आणि ज्याला जमेल त्यांनी कमीत कमी दिवसातून 2 किलोमीटरच्या हे चाललंच पाहिजे. नाहीतर तुम्ही पेपर वाचता, बातम्या वाचता, 35-40च्या मुलांना माणसाला अटॅक घेतली. याला कारण फक्त तुमचा हात विहार, मानसिक काम, त्या गोष्टी कारणीभूत आहेत. चाललं पाहिजे, शरीराला हाताने पाहिजे, व्यायाम पाहिजे. शेतकऱ्याला काही कारण नाही व्यायाम करायची. शेतकरी जो शेती करतो त्याचा मर्यादेपेक्षा जास्त व्यायाम होतो. त्याला संध्याकाळी 7 वाजता जेवण केलं का झोपतो, त्याला सकाळी 7 वाजता दार घेत. पण जे जॉब करतात, वेगळे काम करतात, त्यांनी मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक त्याला आपल्या शरीरासाठी वेळ दिला पाहिजे असं मी म्हणतो. तर यापुढे तुमची मैत्री अशीच वृद्धिंगत हो, वाढत राहो. तुमचा स्नेह तुमच्या मुलाबाळांचं, तुमचं, तुमच्या परिवाराचं, आई वडिलांची
मुलांनी आपापल्या सासू सासऱ्यांची सेवा करावी आणि या पुढचा जो काळ आहे या संघर्षाचा काळ आहे समाधानाने आपण आपले उभं राहावे आपले संस्कार करावे आणि त्याबरोबर आपली प्रगती व्हावी हीच ईश्वरच्या सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो. इसवी सन 2001 या वर्षातील 10वीचे विद्यार्थी आज 24 वर्ष झाले. 24 वर्षानंतर त्या ठिकाणी एकत्र आला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची ओळख याच्यासाठी करून घेतली. तुमचे चेहरे त्या ठिकाणी दिसतात, तुमचं नाव सांगता येणार नाही, तुमचं त्या ठिकाणी राहतात कुठे काय कुठे हे तुमच्या या प्रस्तावनेमुळे किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली ओळख सांगितल्यामुळे आमच्या लक्षात एवढं आलं की विद्यार्थी आपले काहीतरी करतायत आणि नशिबाचं तुम्ही आता मागाशी सांगितलं तो विषय परत मी सांगत नाही मोबाईलचा. आमच्या काळातही मोबाईल नव्हता म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तुमच्या काळातही मोबाईल नव्हता म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचले. मोबाईल असणं गरजेचं आहे, तो फक्त कामापुरता असला तरच उपयोग आहे, नाहीतर काही उपयोग नाही. त्या मोबाईलमुळे आपण एकत्रही आलो आणि मोबाईलमुळे लांबही गेलो. जसं तुम्ही आता मित्र एकत्र आला तसं आम्ही जोपर्यंत सर्व्हिस करतो तोपर्यंत एकत्र यायचो. आम्ही आता तुमच्यामुळेच एकत्र येतो असं म्हटलं तरी चालेल, कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी वेगवेगळी असते. आमची कर्मभूमी ही वाडीकर होती. आमचं जीवन नाशिकलाच गेलं तसे आमच्या नाशिकलाही घर आहे आणि तशी तुम्ही आता नोकरी निमित्त बाहेर आहे. तुमची मुलं काय काय घेतलं कुठे कुठे आहे ते मुलं शिकायला लागले. त्या ठिकाणी कुठलं का क्षेत्र असेल ना, शिक्षण म्हणजे सर्वस्व नाही हे लक्षात घ्या. माणसाला संघर्ष प्रत्येक ठिकाणी करावा लागतो, शिकूनही करावा लागतो आणि न शिकताही करावा लागतो. तर दोन्ही बाजूने संघर्ष आपल्या जीवनात त्या ठिकाणी आलेला आहे. संघर्षातूनच माणूस मोठा होतो. ज्याला संघर्ष नाही तो माणूस मोठा होत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं गायकवाड सरांनी जे सांगितलं प्रत्येकाने चालत राहा. बैठे काम जर असेल तर त्यांनी सकाळी तास आधार गरजेचं आहे, महिलांनी सुद्धा संध्याकाळी गरजेच आहे. तेव्हा आपल्याला हे प्रॉब्लेम येत नाही. आणि मानसिक प्रत्येक व्यक्ती आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी संघर्ष असेल तर कुठल्या प्रकारचा अटॅक हे पण लक्षात घ्या. कारण जीवन जगण्यासाठी थोडंसं मानसिकता त्या ठिकाणी संघर्ष जीवनात असणं गरजेचं आहे. तसं आम्हालाही या ठिकाणी आतापर्यंत नोकरी नव्हतं. 2020ला मी रिटायर झालो. 2020 नंतर इतर काही दिवस मलाही माझ्या मुलांसाठी आता हे दुसरं आयुष्य म्हटलं तरी चालेल पुण्याला राहावं लागतं. मला वाटतं मी 21 तारखेला नाशिकला आलो. 24 ते 31 पर्यंत मनालीला होतो. एवढ्या वयातही कुठं मनालीला आता मुलंही त्या ठिकाणी काढून देतात किंवा याच्यामध्ये जर तुम्ही सहलीला फिरून या, आयुष्यभर फिरता येत नाही. रिटायर झाल्यावर तिथे आणि पुन्हा परत तिथून मला आजूबाजूकडे पुण्याला मुलांकडे जायचं होतं. तसं नाशिकलाही घर आहे. मुलगा माझा इंजिनियर आहे, एम ए झालेला. सून पण एम ए मेकॅनिकल आहे, ती पण इंजिनियर आहे. माझी मुलगी डेंटिस्ट आहे, केस कोण, ती लोणावळ्यात राहते. जावई लोणावळ्यात आहे डिस्ट्रिब्युटर म्हणून. म्हणजे आमची मुलं आणि मुलगी पुण्याला आहे, घर नाशिकला आहे. माझे वडील आमच्या गावी आहेत, कारण ती तर राहू शकत नाही, पुण्यालाही राहू शकत नाही. घरी भाऊ भाऊजाई आहेत, त्यांच्याकडे आम्हाला फिरावं लागतं आणि त्यामुळे आमचं शरीरही चांगलं राहतं. याच्यासाठी नाशिक गावी पुन्हा नाशिक पुन्हा पुन्हा या दौऱ्यामध्ये आज वेळ मिळाला. मला वाटतं मागच्या 15 तारखेला जेव्हा आपला येत आला त्यावेळेस फोन केला, त्या दिवशी मी लोणावळ्याला होतो, तेव्हा नाही येत आला. आता हा चान्स योगायोग असा मी इथे होतो म्हणून त्या ठिकाणी मिळाला. त्या मला वाटतं कर्मभूमीतून ज्या संस्थेने ज्या शाळेने इथंपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला त्यामुळे तुम्हाला इथं पाहायला मिळालं. आम्ही शिक्षण केलं त्याकरिता कमी शिक्षणामध्ये नोकरी मिळाली. म्हणजे वेळ होणं आता भरपूर शिकलेलं आहे, वेळ झालेले प्रीमियरची वेळ झाले नोकरीने. त्या काळात शिक्षण झालं की नोकरी मिळायचं म्हणून आम्हाला शैक्षणिक करणं त्या ठिकाणी फायदेशीर होतं. आणि आता ज्या क्षेत्रामध्ये पुढे मुलांना पाठवता येईल, कारण जीवन खूप संघर्षमय झालेलं आहे. मुलं आत्महत्या का करतात? कारण त्यांना आता कोणी मारत नाही. मुलाला आई सुद्धा शिक्षा करू शकत नाही, बाप सुद्धा त्या मुलाला म्हणजे लहानपणी मारू शकत नाही. आता नुसतं बोलायला मुलं घाबरतात, रडतात. त्यामुळे तुमच्या
पुढच्या पिढीचे जे विद्यार्थी आहेत, तुमचे जे मुलं आहेत, जे शिक्षक येत आहेत, त्यांच्याकडे लक्ष ठेवा. ते चांगले शिकवा. आईवडिलांकडे लक्ष ठेवा. त्यांनाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण एकत्र आलो. त्यामुळे सर्व विद्यार्थी पालक सगळ्यांना शुभेच्छा. त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं, त्यामुळे सगळ्यांचे त्या ठिकाणी विद्यार्थी संस्थेचे आमचे सगळे जे कर्मचारी आहेत त्यामुळे सगळ्यांच्या त्या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. सन्माननीय व्यासपीठ, माझे सहकारी विद्यार्थी मित्रांनो, तसं माझं बोलणं कधीच मला आवडत नव्हतं. मी तुमचा सगळ्यांचा 2 विद्यार्थी जर सोडले तर सगळ्यांचा नावाचा शिक्षक माझा प्रेरणे तुम्हाला आवडायचं नाही. हे त्रिकालामध्ये सर मान्य केलंच पाहिजे. मी अगोदर सगळ्यांना हे जे नूतन वर्ष 2025च्या शुभेच्छा देतो. मला खूप बरं वाटलं की 24 वर्षानंतर तुम्ही सगळे आलात, कारण तुमची 10वीची बॅच आणि माझ्या मुलांची बॅच एकच बॅच होती 2000-2001. म्हणजे तुम्ही माझ्या मुलाच्या वयाच्या फक्त एकच वर्ष असं होतं, शादी जल्दी हो गई, बच्चे जल्दी हो गए, पोते जल्दी हो गए. तुमचे ऐकलं कोणाचा मुलगा बाहेर निघाला, कोणाचा BCS. माझ्या मुलाचा मुलगा मात्र 5.5 वर्षाचा आहे. तर तुम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. तुम्ही आठवणीने आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं, याबद्दल पुन्हा धन्यवाद देतो. मला केदार सरांनी सांगितलं लवकर आला, लवकरच आवडणार आहे. सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. बोलता बोलता सूत्रसंचालन करताना सांगितलं सर आपल्या वेळेस असं का होतं. संस्काराचा भाग आला, शाळेच्या शिस्तीचा भाग आला. गायकवाड सर बोललेत, सरांनी सांगितलं परिस्थिती तशी होती, आज तशी नाही. सरांनी सांगितलं की मुलगा किंवा मुलगी कोणत्या तुकडीत आहे, कोणत्या वर्गात आहे, तुमच्या कल्पना वेगळी. आता तुमची मुलं शाळेत आहेत, कॉलेजला असतील, प्राथमिक शाळेत असतील, सेकंडरीला असतील. किती तुमच्या मुलांचे किती शिक्षक तुम्हाला ओळखतात. मला वाटतं जवळजवळ नाही. कधीतरी पालक मीटिंग असते, शक्यतो तुम्हीच जाता पालक. तेवढ्या पुरते ओळखतात तुम्ही काय करता, तुमची आर्थिक सामाजिक शैक्षणिक वातावरण काय आहे, घरातलं बाहेरचं काहीच नसतं, शिक्षकांना माहिती असतं. तुम्हाला मुलगा त्याचं जे प्रगती पुस्तक असतं, त्याचा जे प्रोग्रेस रिपोर्ट असतो, त्याच्यावर तो काय तेवढंच माहिती असतं, बाकी काहीही नसतं. आता तुम्ही सजग झाला, तरी तुम्ही शिक्षकांना जाऊन बोलता, तरी भांडता. मालक हा प्राणी तो भांडायचं नसतं तरी, पण तुम्ही सजग. तुमची विचार नसते की असं का, तर तुम्ही जेव्हा शाळेत होता 2001 आजपासून 24 वर्ष मी तर तसं 2082 पासून वाईट शिकलो. तेव्हाची परिस्थिती, 2002ची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप बदलली. आता 2 एक्झिस्टिंग शिक्षक सगळे कापडणे सर आणि सूर्यवंशी सर, पण बाकी जेवढे आता शाळेत आहेत त्यांना तर ओळख केली नव्हती. तेही तुमच्यातले काही वाढवण्याचे आहेत, तर त्यांना तुम्ही कोण आहात हे माहिती नाही. कोणीतरी सांगितले आपला माझी विद्यार्थी म्हणजे पालक जरी असला तर तुम्ही माझे विद्यार्थी. तुमची परिस्थिती वेगळी होती, माझी तर मुळात वेगळी होती. मला नाही माहिती की नोकरीला लागण्यापूर्वी ह्या लोकांना वाडीवाला माहिती होते की नाही, पण मी आता तात्पर्याला पण बोलतो. मी नोकरीला इथे 1982 ला येण्यापूर्वीच 1976 पासून माझे वाडीवाशी संबंध होते. ते मोहन कातोरे असेल किंवा बाबूसकर असेल, नंतर देवली असेल, दशरथ बाबूसकर असेल, ही मंडळी माझी 1976 पासून ओळखायची. कुठे ना कुठे राजकीय कार्यक्रमात भेटल्याची इलेक्शनच्या निमित्तानं म्हणजे संबंध होते. मी वाड्याला पाहिलेलं होतं.
सांगतो असे इकडे तालुका खूप पैसा झाला, खूप पैसा झाला. मी आता 1982 तेव्हा आर्थिक परिस्थिती वडिलांची नाजूक होती लक्षात. त्यानंतर MIDC आली, जमिनीला भाव आले, शिक्षण सुरू झालं. कारण आपली जी शाळा आहे ना चौथी, मला वाटतं जुन्या शाळा 3-4 होत्या. मोठीला एक होती, दोन होत्या. आमची विद्यापीठ होती आणि असुरतीला शाळा होती. त्यानंतर 3 शाळा सुरू झाल्या. वडिवड्याला, आमच्याकडे, नंतर कवडदाऱ्याला, संजय माधुशी मुकण्याला. आता असं झालं की शाळा तरी शाळा नशिबान आहे की आपल्या शाळेत 1000-1200 अगदी प्रगत भागामध्ये एवढे राहील. तर हे सांगण्याचं कारण असं की तुमच्या पालकांना ती जाणीव नव्हती, त्यांना वेळ नव्हता, परिस्थिती नव्हती, शक्य नव्हतं त्यांना की तुमच्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं नव्हतं. तुम्हाला शिक्षण किती आले असतील पालक, पण मी एकमेव शिक्षक वाढवतो. 32 वर्षामध्ये दोनदा 2 पालक कशी मांडायला लागले, 2च वेळेस. आणि एकदम माझा माणूस नाही, फटकळ नाही, कोणाला काय बोलतो त्याचा भरोसा नाही. पण 32 वर्षामध्ये मी मारलंय, खूप मारला. आता काहीतरी एवढं नाही मारला, पण परिस्थिती अशी तशीच परिस्थिती. तर माझा विषय हा मुळात नावडता म्हणजे त्याला आपण सगळ्यांनीच, शासन, समाज, सगळ्यांनी त्याला नावडतं केलं. तो तुमच्या पदरी उतरवायचा, काही का होईना त्रास करायचं, कसं का होईना, की कसं का होईना काय ठेवतो. कारण कसं का होईना, तर कारण विद्यार्थी लहान लोक असताना मागच्या वेळासारखं प्रत्येकाचा एखादा विषय, कोणाला गणित चांगलं येतं, इंग्रजी येतं, स्पोर्ट्स मध्ये चालतो, चित्रकला चालतो, त्या क्षेत्रात तो विकसित होतो. कोणाला शेती करण्यात इंटरेस्ट असतो, प्रगतीशील शेतकरी सांगतो ओळख करून दिली. शेतकरी असणं ही अभिमानाची बाब होती. मी शेतकऱ्याचं नाही, सगळेच शेतकऱ्याची मुलं, सगळेच. नोकरदाराचा गुण जर गुण आम्ही किंवा ही त्यांच्याकडे आलेलो नाही, कापड मिस्टर सोडले तर त्यांची ओळख होतं नव्हतं, तेही शेतकरीच होते. म्हणजे शेती करणं वाईट नाही, प्रत्येकाचा व्यवसाय, प्रत्येकाचं नशीब. पैसा म्हणजे सर्व काही नाही. आणि पैसा लागतो जगायला, तर पैसा संस्कार नावाची ती चीज आहे. आम्ही संस्कार केले, आम्ही आमचं काम केलं. मला शिकवायचं होतं, आम्हाला हे पाहिजे होतं की घरी गेल्यानंतर पालक विचारले कोणत्या पोटात होते ते पालक सोडले, तर पालकांना वेळच नव्हता. त्यांचं कुटुंब चालवलं, बाकीचे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचा विश्वास होतो. लक्षात विश्वास महत्वाचा. आमच्या पालकांचं कसं, माझे पालक शिकलेले होते, त्या काळात खूप शिकलेले होते. 1946 झालं तेव्हा कॅप्टन होते सामने. पण त्यांना वाटत की त्यांनी कधी शाळेच्या विचाराला की माझा प्रोग्राम आहे, पण तेवढा विश्वास समाजाचा शाळेवर होता. शाळेवर मी शिक्षकावर गेलो, शिक्षक हा शाळेचाच एक काय घटक. थोडा विश्वास होता की पूर्ण शाळेत गेला होईल पास, नापास झालं हा आता पासून काही मुलाचा नाही, की त्यांना जाणीव होती. कारण त्यांना हे माहिती होतं की हटकून म्हणून कोणी काही नापास केलेलं नाही. त्या क्षमता तशा विकसित होत गेल्या. तुम्ही असं पालन वाटतं त्या कुठे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात अग्रणी आहे. जास्त लांबवण्याच्या अगोदर पुन्हा एक सांगतो की मोबाईल संदर्भात मागच्या वेळेस ते बोललो होतो, आताही बोलले. मोबाईल हा मस्त झालेला आहे. आता मी पण मोबाईल पाहतो, पण मोबाईल मस्त झालाय. मोबाईलवर वॉच, कारण मोबाईल हे शिक्षणाचं ही एक साधन आहे. लक्षात माझं गाव छोटस निरोगी सारखं, हायवे पासून तेच अंतरावर आहे. माझे नातेभाऊ आहेत तुमच्या पिठामध्ये लेखनाचा छंद आहे. पंचक्रोशीतली जिल्ह्यातले बाबा गावामध्ये जातात, त्या गावाचं वैशिष्ट्य करतात, त्याच्यावर लिहितात. काल 50 पुस्तकं लिहिली. काल संध्याकाळी नाटे तुझा फोन आला ना, त्याच्या जस्ट 10 मिनिट त्याचा फोन आला की माझ्या गावी गेली. त्यांचं माझं गाव एवढं चालतं रे आईवर आणि मुरुड तुम्हाला एक गोष्ट सापडून गेली. तुमच्या गावामध्ये मंदिर आहे, त्या मंदिराचं
काही गोष्टी गावात कोणालाच सांगता नाही, की आता 70-80 वर्षाची म्हातारी गाव त्यांनाही सांगता आलं नाही आणि ती आरती काही सापडते काही करायला एकदम सर्वेश्वर मी खूप शकलो मी 33 वर्षापासून कधी मी लागलो 2 वर्ष मी काही काय मला शिक्षक भेटला मोबाईल गुगल सर्च केलं गुगलवर गेलो पाहिलं जे त्यांना बोल ते मला मिळालं त्यांचं दुर्दैव असं ते 3 विषयात PhD तो विद्यापीठामध्ये डायरेक्टर होते जळगावच्या नाव विद्यापीठात भेटावले डिपार्टमेंट हिंदीचे होते त्यांना गुगल सर्च म्हणजे तो मोबाईल काय झाला गुरु झाला विषय लहान आता तुमची मुलं आता बऱ्यापैकी मोठी झाली तरी त्यांच्यावर वाच ठेवायचा मोबाईलचा मर्यादित वापर आणि तो चांगल्या कामाकरता होता विषय ते बघा दुसरं सांगाय की आम्ही म्हणजे खूप कमी शिक्षक केले असते नाव घेतलं कोणतरी दाखवत असतो आपण मी सर फक्त ओरडले असते ते जास्त मारत होते केदार म्हणायचे पण माझ्यासारखीच पोझिशन होती कारण जे माझं दुःख तेच कराटे चॅम्पियनला तो मला मिळालेले होता माझे बाप होते माझे बाप परिस्थिती अशी होती परिस्थिती अशी होती कराटे चॅम्पियन जो विषय सांगतो त्याच्याकडे कराटे चॅम्पियन असावं लागत ते फिजिकल फील्ड असायचं तर बॅकवर्ड सरांनी सांगितलं चौधरी सरांनी सांगितलं फिजिकल फील्ड असतं तर तुम्ही काय करावं हे सांगणे की आता आम्ही शाळे नाही कारण तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं काय करतो 40 वर्ष वय झाले माझ्या मुलाच्या वयाच्या पण फिजिकली फिट राहा दुसरं काय करता आहे ते काही सांगितलं पण काय करायला पाहिजे हे एक सांगेल स्वतःचे जे आई वडील आहेत काही मी असे पाहिले ते आई वडिलांना शिवाय घालणारे पाहिजे ते आता कोण नाही तो मुलगा ना तुला आई वडिलांना शिवाय वडिलांना एवढ्या शिवाय घ्या शाळेच्या अगदी जवळ नाव सांगणार नाही कारण तो याला प्रतिष्ठित आहे तुमच्या गावामध्ये बापाला शिवाय शिवाय एवढ्या सोल्युशन चालू तुम्ही कोणाकडे पाहिजे मला त्यांनी बोललो सरी काय सर म्हणायचे शिकायला गुरुजी म्हणायचे गुरुजी हा शिवीच आहे माझ्या पाहून काय झालं मला शिव तुम्ही काय बोलण्यात अगोदर भरपूर काय तू हेच सांगितलं ना मला शिव अभंग आहे का शिवी अभंग आहे का तर तुम्ही जर त्या चाराला तो शब्द त्याच्याकडे वापरता तुम्हाला रागावं त्याला रागायला तो तेच करणार म्हणजे पण एक सांगतो तुम्हाला की आईवडील लेवत असते जोपर्यंत असतात तोपर्यंत किंमत नसते गेले की मग किंमत कळते याही वाईट मला आता असं वाटते की आईवडील खरे होते आई वडिलांना त्रास देऊ नका मी काय म्हणतो त्रास देऊ नका आई वडील सुखात राहते सुखात म्हणजे तुम्ही काय गाड्या घोड्या घेऊन फिरायला पाहिजे असं नाही आनंदी राहते एवढं बघा मुलींनी एकदा बघा जास्त त्रास तुमच्याकडनंच होतो यांची आई वडील हे तुमचं एक आमचं आपण सगळे सुपातले आणि जात्याचे आवाज सगळे एक देव बघा दुसरं कोणतरी म्हणतो की पैसा जगायला पाहिजे पैशापेक्षा मुलं महत्वाचे आता सरपूर म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना नाही राहू शकतो पुन्हा राहतो किस्सा सांगतो नातू 5.5 वर्षाचा आहे मुलगा विसरून आला सुनबाई त्याला सांगतो की बच्चू हे कर नाही करायचं काय स्टडी असेल तर 5-5.5 वर्षाच्या मुलाला काय अभ्यास असणार असं पण नाही करायचं तो मोबाईल लावला मुलाने मोबाईल दिला नाही त्याने डायरेक्ट घेतलं पण ते आताची जनरेशन एवढी फास्ट आहे 5.5 वर्ष असताना आपल्याला काय पेनाली मागता येत नव्हती यांना 5.5 वर्ष असताना युट्यूब पाहता येतं गुगल सर्च करता येतं मला अँड्रॉइड टीव्ही मोबाईल
त्याला ऍड करता येत नव्हता मला. गंदीचा रवचे नाही करता मी भरपूर करून पाहिलं हे ऍप डाउनलोड करतोय ऍप अपलोड येत. आणि ते 5.5 वर्षाचं एवढं किरकोळ आहे. मला मी तुला विचारलं कसं ऍड करायचं त्याने सांगितलं मुलाने. मी याला विचारलं सिनियर किती याला विचारलं त्याला विचारलं मला कसं ऍड करायचं काय बाबा तुम्हाला काय करू शकतो वैशिष्ट्य म्हणजे सगळे मला गावात सुद्धा तो मला काय केलं काय रिमोट घे तिथे माईक असतो रिमोट माईक मध्ये बोल हे ऍप डाउनलोड कर. तर ते ऍपच्या सगळी त्याला माहिती मी पण ऐकलेलं करतो तुला माहिती व्हिडिओ कॉल करतो. मी हे असं मी कौतुक म्हणून सांगतो वाईटच आहे पण ज्ञान म्हणून तुम्ही तुमच्या मुलांवर नातवंडांवर कारण तुमची आता फार मोठी जबाबदारी तुमच्या पालकांची जबाबदारी त्यामुळे कमी होते. शिकला नोकरी लागण्यात स्पर्धा कमी होती. आता खूप स्पर्धा झालेली बरोबर आहे. एक करा तुमचं फक्त एक करा मुलं असू देत मुली असू देत तुमच्या वागणुकीमुळे तुमच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला तुमची मुलं असो नातवंड असो आई वडील असो नातवा चौथे असो मान घालायला लागणार नाही. एवढं केलं तरी आपण समाजाकडे करतोय. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं इंग्लिश मध्ये ती चांगल्या कामाची सुरुवात स्वतः एवढं केलं ना तरी समाज आपोआप सुरू. इतक्या वर्षानंतर तुम्ही बोलवला सन्मान केला दुनिया तज्ञ आणि नक्कीच मी नाट्याला 2-3दा सांगितलं बाबा मी येऊ शकतो नाश्त्यात मी शक्यतो प्रयत्न करतो यायचं. याच्या अगोदर 2-3 वर्ष मुंबईवर कार्यक्रम ऍडजस्ट करता मला खूप यायचं काम तर अशी पोझिशन होती की येणार नव्हतोच. मी अगदी उशिरा फोन करून सांगितलं की मी येणार नाही. आणि गायकवाड सरांचा आपली गायकवाड सरांचा मला जोरदार बोलवतात कोणीतरी पाहिजे स्टेजवर सर या. रात्री 11:30 वाजता निर्णय घेतला. बहुतेक तुमच्या वय काही उदाहरण पण असते की तुम्ही मला भेटता कारण कोणीतरी आठवण करतो कोरोना चांगली म्हणजे परमेश्वराची एक कृपा लक्षात. कोरोनामध्ये अगदी MBBS एवढी असणारे डॉक्टर्स गेले सुदृढ असणारे गेले आरोग्याची अतिशय काळजी करणारे गेले. तुम्ही आम्ही राहिलो काहीतरी पूर्णपणे आपल्या कोरोनाची तर भेटत राहा. सगळ्यात महत्वाचं सांगितलं मला मैत्री फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड होतं. जो संकट काळात धावून येतो ना तो खरा विकास असतो. आणि मित्र ही एकमेव अशी गोष्ट असते की आपण तो मैत्रीण असेल मित्र असेल मित्र म्हणजे काय मुलाच असतो असं काही नाही. मुलगी मैत्र असतो शकता नाही. तुमच्या मनातल्या सगळ्या भावना ज्याच्याशी शेअर करता येतात अगदी विना संकोच की लाज न बाळगता कुठलाही अपमान न बाळगता तो खरा मित्र असतो लक्षात घ्या. मग त्यांना वयाचं बंधन नसतं पण तुम्ही सगळे एकत्र आला याच्यामध्ये काही लोकांचे खूप प्रयत्न आहेत. एवढ्या सगळ्यांच्या इतक्या दिवसानंतर मंगळस मिळवलं या पोरींना त्याच्या सासरून माहेरी आणलं ते खरं तर तुम्ही सगळ्या गोष्टी या पोरांचे आभार मानले पाहिजे की तुम्हाला दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळी मिळते. कारण या वयात सासरून माहेरी पुन्हा येणं हे एवढं सोपं नाही. कुटुंबाचे सगळ्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि सगळ्यांना दीर्घायुष्य मिळो अशी परमेश्वर प्रार्थना करतो. आणि 2001 या शैक्षणिक वर्षातील माझे विद्यार्थी आणि शिक्षकांचा जो काही गेट टुगेदर या ठिकाणी आलेला आहे यासाठी उपस्थित माझे सर्व सहकारी बांधव आणि विद्यार्थिनी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि येणारं नवीन वर्ष 2025 आणि त्यानंतर येणारं प्रत्येक वर्ष आपल्या सर्वांना सुखी समाधानी आनंदाचं
आणि भरभराटीचं जावं यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आजचा दिवस हा तुमच्यासाठी जसा खास आहे तसाच आमच्यासाठी देखील खास आहे आणि आपल्या सर्वांसाठी आजचा दिवस हा राखीव आहे. या 24 वर्षानंतर या ठिकाणी सर्वांना एकत्र बोलावणं, हितगुज करणं हे तसं सोपं नाही आणि म्हणून यासाठी आपल्यापैकी ज्यांनी खास दोघा चौघांनी, भूषण असेल, संपत असेल, आपण सर्वांनी जे काही प्रयत्न केले त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या भव्य अशा आयुष्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलावून या ठिकाणी आमचा यथोचित सत्कार केला याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित माझे सर्व ज्येष्ठ सहकारी आणि 2000-2001च्या बॅचचे आजच्या कार्यक्रमासाठी हजर असलेले विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आता काय बोलावं हा मोठा प्रश्न पडलेला आहे मला, कारण सगळ्यांनीच तुम्हाला तत्वज्ञान दिलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं, चांगला सत्कार केला, आनंद वाटला. असाच प्रेम, असा स्नेह तुम्ही कायम ठेवा, अशीच मैत्री कायम ठेवा तुम्ही. आणि जाता जाता एकच सांगायचं की कर्म असं करा की देव सुद्धा धंदा पाहिजे आपल्याला वाईट प्रसंग देताना. इतका चांगलं कर्म करा, कर्म चांगलं करा, आपल्या आई वडिलांना सांभाळा, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. कोणत्याही मोठं संकट आलं देवाचं नामस्मरण करा, सगळं चांगलं होईल. एवढंच आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तुम्हाला सगळ्यांनी शब्द सूचना शब्द दिलेले आहे. व्यसनाधीन होऊ नका. मागे असलेल्या सर्व कन्या आहेत, यांच्यावर तुमच्यापेक्षा जास्त जबाबदारी आहे. सासू, नवरा, मुलं, स्त्री कधीही व्यसनाधीन झालेले नाही, पण पुरुष सुद्धा व्यसनाधीन होतो. स्वतःला ऐका आणि व्यसनाच्या आधी जाऊ नका. आणि दुसरी एक महत्वाची बाब सांगेल, जे संमेलन झाले त्यामध्ये मी तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना एक विनंती केलेली आहे की तुम्ही एक क्रेडिट बँक ओपन करा, एक खातं ओपन करा. 2 रुपये 5 रुपये तुम्ही रोज मदत म्हणून एका बाजूला ठेवा आणि तुमच्या मित्र परिवारासाठी एखादा खातं उघडून त्या ठिकाणी जमा करा. आणि कोणाची अडचण असेल, कोणावर कोणता प्रसंग आला असेल, हल्ली काळात जो गेलेला आहे 1920 करोना, मी स्वतः अनुभवलेला आहे. अशा वेळेला आपल्या विद्यार्थ्यांना मागच्या ठिकाणी सूचित केलं की आम्ही असा पैसा जमा केलेला होता आणि त्या मित्राला त्याच्या प्रपंचासाठी तो पैसा आम्ही दिला, परत घेण्याची अपेक्षा ठेवली, परत पैसा आम्ही जमा करायला सुरुवात केली. तुम्ही सर्व हुशार. आता हे तुम्ही श्रेय घेतलेले, अजून एक श्रेय घ्या आणि आपल्या गणमित्रांना, मैत्रिणींना, मुलांचं कार्य करण्यासाठी का होईना, पुढे शिक्षणासाठी का होईना मदत करता आली करा. त्यांनीही परत ठेवा की माझ्या मुलाने मदत केलेली, मी सुद्धा कोणाला मदत करेन. एकाने साखळी जमा करा, साखळी मदत करा. एकाने एकाला मदत करेन, 3 जणांना मदत करा. तुमचा बेनिफिट, तुमचं आयुष्य नेहमीच यशस्वी होईल. आम्ही सुद्धा एक ग्रुप चालवतो. दरवर्षी मी माझ्या आत्ताच्या पेन्शन मधून मी दर महिन्याला 3000 रुपये बाजूला काढतो आणि अशा एका ग्रुपला तो पैसा वर्षाकाठी देतो. वर्षाकाठी आम्ही जी पायी वारी करतो त्याच्यासाठी तो पैसा वापरतो. कोणी देऊ नको देऊ, तो पैसा त्यांना मोजण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही वापरतो. असं तुमच्यासाठी तुम्ही तो एक बँक जमा करा, ओपन करा. वकील आहे, सलाह देखील तुम्हाला
मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवला तो तुम्ही स्वीकारला असं मी गृहीत धरतो आणि तुमचा वेळ घेतला. धन्यवाद. मदत करा. मी सर्व गोष्टींना सापडे छत्रपतीचे पाऊल माहिती असेल. सर आमचं जेव्हा पहिलं 11 वर्षात झालं होतं तसं आम्ही 2-3 मुलं होतो. तर काही गोष्टी परिस्थिती घडत नाही. पहिली कशी तर त्यावेळेला बाहेर होतं फिरायला. 3 महिन्याच्या आम्ही दिवस आनंदी होतो. आम्हालाही कळत नव्हतं की 5-6 दिवस काय असतं. तर 11 तारखेला जे शिंतूर आठवण घ्यायचं त्यांचं आप मुद्दा आहे गव्हर्नमेंट मुद्दा आहे हे सुद्धा पूर्णपणे त्यावेळी आमचे विद्यार्थी आमची एक सहयोग होती. आमची विद्यार्थी अर्चना करा त्यांच्या इष्ट अडचणी गेली. त्याच दिवशी मला वाटतं 16 ते 17 ऑगस्टच्या आसपास झालं होतं सर. आणि सर तेव्हा आमच्याकडे 28 ते 29 हजार रुपये जमा होतो. एका इष्टाचा गुरुमाना करतात तेव्हा गव्हर्नर अजून आमच्या गुरुवांना बोलवले होती बोलूया असं एक स्टाफ आहे फिक्स करतो ज्यांना शक्य होतं तो स्टाफमध्ये जाऊन 28,000 रुपये आणि सर धनाची निवड नाही किंवा बनवलं होतं तेव्हा याच्यामुळे सुद्धा आमच्यासाठी जे मनोगत तुम्ही करायला होतं की आम्हाला अशा काही केसेस मिळाले की आम्ही याच्यामुळे तुम्ही नियोजन करू तुम्ही आम्हाला बोलले तरी तुम्ही बोलले म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं. जर तुम्ही आम्हाला बोललेच नसते तर आम्ही तुम्हाला बोललो नसतो. त्यामुळे कृपया मला विनंती कुठल्या याच्या कुठल्याही हे गेट टुगेदर किंवा अशा गोष्टी सांगायचं ना बऱ्याच गोष्टी प्रत्येकाच्या लक्षात राहतात त्या पटलावर येत नाही. विद्यार्थी बाहेर ते शेवटच्या बोलतील सर मी अजूनही शाळेत शिकायच्या वयात आहे. शाळेत शिकवते आपण सरांचंच ऐकू फक्त माझ्यातून. तुम्ही ज्याही क्षेत्रात असाल कुठलंही काम करत असाल मन लावून करून चिंत करा कोणाच्या ते काय आणि सरांनी जे सांगितलं नाही हे आत्मसात करा मानवली. आता तुम्ही तर माझ्यापेक्षा टॉपर होती तर मी कॉलेजमध्ये 10वी मध्ये कधी कधी शाळेत असायची. मोठी साखर शिकते पुढच्या वर्षी काकूंनी सरांकडे आणि एक चौथी शब्द बघायला सर्व सांगितलं आपल्याला नोकरी सांगितलं त्यांना मोठी ती चौथीला शिकते आणि लहान शाळेत एका वेळेस गोष्टी पुण्यामध्ये सुरक्षा कातोरे मनुष्य शांता कातोरे आणि आशा घटना. ठीक आहे. गंमत असते माणसाच्या आयुष्यामध्ये हा योग खूप कमी येतो. आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा भेटतात. शाळा संपल्यानंतर 20, 22, 25 वर्षानंतर पुन्हा भेटायचं आणि पुन्हा एकदा सेलिब्रेट करायचं. तो काळ असा होता जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा आपण कोणाची तरी मुलं होतो आणि आता आपली मुलं शाळा कॉलेजला जातात. पण तरी सुद्धा शाळेमधले मित्रमैत्रिणी भेटणं आणि पिकनिकला जाणं याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. तो तुम्हाला मिळतो, तुम्ही खूप लकी आहात. कसं असतं ना की गंमतच आहे की माणूस पैशानी वयानी कितीही मोठा झाला ना तरी सुद्धा रस्त्याने जात असताना अचानक जेव्हा त्याला त्याची शाळा दिसते तेव्हा तो ड्रायव्हरला सांगतो जरा गाडी स्लो कर आणि ती शाळेची इमारत माणूस डोळे भरून बघतो. ते मैदान ज्या ठिकाणी उभं राहून आपण कधीतरी प्रार्थना म्हटली होती, समूह गीत म्हटलं होतं वगैरे वगैरे आणि मग ते दिवस आठवतात. एकदा 10वी झाली ना मग काही जण कॉलेजला जाणार, कोणी इंजिनिअरिंगला जाणार, कोणी डिप्लोमा, कोणी जॉब करतं, कोणी बिझनेस करतं आणि मग सगळे आपण असे विखुरतो.
आणि मग कोणाचा कॉन्टॅक्ट राहत नाही. मग असं फेसबुक वगैरे आजकाल सोशल नेटवर्क स्ट्रॉंग असल्यामुळे पुन्हा एकदा कोणतरी ते इनिशिएटिव्ह घेतं आणि सगळ्यांची लिंक लागते आणि पुन्हा एकदा भेटणार ह्या नुसत्या कल्पनेनेच आपण फ्लॅशबॅकमध्ये जातो. आजकालचं स्कूल लाईफ हे आपल्यासारखं नव्हतं. आपली शाळाच वेगळी होती. वेळेनुसार सगळं काही बदललं, पण आपल्या शाळेचे दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. तो बेंच, त्या बेंचवर बसून आपण लिहिलेली उत्तरपत्रिका, लाल मार्किंगमध्ये मिळणारे मार्क, आपल्यापेक्षा दुसऱ्याला किती मार्क मिळाले ह्याच्यामध्ये असणारी आपली उत्सुकता, आपल्या आयुष्यात शाळेमध्ये असताना होतं तरी काय, समास, लसावी, मसावी, पायथागोरस, अमिबा आणि कधी न सुटणारा एक ग्रह आणि तो म्हणजे न्यूटन. आता ह्या सर्वांची जागा नवरा, बायको, मुलं, LIC, म्युच्युअल फंड, हाऊसिंग लोन, डॉक्टर, मेडिटेशन, हर्बल मेडिसिन यांनी घेतली आहे. पण आपला क्लास आपण कधीच नाही विसरू शकत. आपल्या वर्गातला तो बेंच ज्याच्यामध्ये कर्कटक घुसवून आपण एक सर्कल बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये असंख्य सेमी सर्कल बनवून आपण एक लोटस बनवलं होतं. तेव्हा आपल्याला कुठे माहित होतं BJP जिंकून येणार. पण तो क्लास कमालीचा होता. तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बिस्लेरी नव्हती, सॅनिटायझर नव्हता, पण ती एक निष्पाप दिवस आपल्या आयुष्यातले होते. रंग उडालेली कॅम्बलिनची कंपासची पेटी, तिच्या आतल्या साईडला आपण मंडे टू सॅटर्डेचं टाइम टेबल लिहिलं होतं. सॅटर्डे हाफ डे असतो ना, मग ते रिकामे जे रकाने असतात ना तिकडे स्टार काढले होते. अजूनही त्या शाळेमध्ये कदाचित आपल्या आठवणी त्या भिंतींवर, त्या बेंचवर अशाच निश्चित पडून असतील. पुन्हा एकदा जगावंसं वाटतं आपलं लहानपण, पण कदाचित ते शक्य नाहीये. वेळेनुसार सगळं काही बदललंय रे. आता बघता बघता काही लोकांच्या डोक्यावरचं छप्पर उडालंय, कोणाची पोटं बाहेर आली आहेत, कोणाला चष्मे लागलेत, कोणी हेअर डाय करतं. पण आतलं ते बाळ निष्पाप मूल जे शाळेत जायचं ना, ते अजूनही तसंच जिवंत आहे आणि त्याला नेहमी हसतं ठेवा. पुढे काय होणार आणि भविष्यात काय होणार हे बघता बघता आपली लांबची नजर एवढी स्ट्रॉंग झाली की लक्षातच आलं नाही आपण कधी 40+ झालो आणि आपल्याला जवळचा चष्मा लागला. पुन्हा एकदा शाळेतल्या मित्रमैत्रिणींना एकत्र भेटण्याचा योग आलाय. खूप एन्जॉय करा, धमाल करा. आयुष्य हे असंच हसतं ठेवा. तुम्ही जेव्हा खुश असतात ना, तेव्हा आम्हाला तुम्हाला बघून खूप बरं वाटतं, खूप आनंद वाटतो. हॅव अ ग्रेट टाइम.